मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महापारेषणमार्फत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ITI इलेक्ट्रिशियन असलेले उमेदवार नागपूर रिंगमेन विभागाअंतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 मार्च 2024 पासून 14 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट करत असतात, तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये तुम्हाला सांगतो की जे तुम्हाला ऑनलाईन अर्ज आहे हा केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईनसुद्धा अर्ज करायचा आहे. जर समजा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि ऑफलाईन अर्जच केला नाही तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊन जातो आणि त्यामुळे तुमचं सिलेक्शनसुद्धा होत नाही. यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या एकूण 22 रिक्त जागा आहेत. यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट ID त्यांनी दिलेला आहे E101627000098. यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे ही बघितली तर इयत्ता 10वी पास तसेच NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तुमचा ITI कंप्लीट असला पाहिजे. यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. वयोमर्यादा जर बघितली तर किमान 18 वर्ष, जास्तीत जास्त 32 वर्ष. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये तुमची जी निवड आहे ही 10वी आणि ITIच्या गुणांच्या टक्केवारीनुसार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 10वीच्या गुणांना 40% वेटेज राहील तर ITIच्या गुणांना 60% वेटेज यामध्ये राहणार आहे. यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज जे आहे हे 20 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तर ऑनलाईन अर्ज जे तुम्ही सादर कराल त्यासोबत तुम्हाला खालील काही कागदपत्रसुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे. यामध्ये एक नमुना अर्ज त्यांनी जोडलेला आहे या जाहिरातीमध्ये, तो तुम्हाला जोडून संबंधित कार्यालयामध्ये पाठवायचा आहे. तर यामध्ये जो कार्यालयाचा पत्ता आहे की कार्यकारी अभियंता ग्रहण केंद्र रिंगमेन विभाग क्वार्टर टाईप 2/1 132 kV बेसा उपकेंद्र नागपूर 440034 या पत्त्यावरती तुम्ही पोस्टाने किंवा स्वहस्तेसुद्धा अर्ज नेऊन देऊ शकता. यामध्ये आवश्यक ते कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे आणि त्यावरती स्वतःची साईन करायची आहे. यानंतर बेसिक डिटेल्स आहे जसं तुमचं नाव, वैवाहिक स्थिती, जेंडर, त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, जातीचा प्रवर्ग, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डिटेल्स आणि अशी बेसिक अशी डिटेल्स यामध्ये विचारले आहेत. 10वीचे गुण, त्यानंतर ITIचे गुण इत्यादी माहिती तुम्हाला यामध्ये द्यायची आहे. तर हे कागदपत्र जे आहे तुम्हाला जे आहे हे अर्ज नमुना भरून यामध्ये हे शैक्षणिक दस्तऐवज त्यांनी सांगितले आहे जसे की 10वी व ITIच्या 4ही सेमिस्टरच्या गुणपत्रिका, आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थी असाल तर जातीचे प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रत, डोमेसाईल सर्टिफिकेट, EWS किंवा नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असेल तर ते, ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत इत्यादी कागदपत्र तुम्ही ऑफलाईन अर्जासोबत सादर करायचे आहे. हे कागदपत्र सादर करत असताना जे कागदपत्राचे झेरॉक्स प्रती तुम्ही जोडाल तर त्या प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुमची स्वतःची सिग्नेचर केलेली असते गरजेचं आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या फोन नंबरवरती सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करून इतर तपशील त्यांना विचारू शकता. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्येच पान नंबर 3 वरती अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. हा अर्जाच्या नमुन्याची प्रिंट काढून यावर दिलेली माहिती भरून आवश्यक त्या कागदपत्रासह तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं आहे. तर जाहिरात आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो, जाहिरात जी आहे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. जाहिरात डाउनलोड केल्यानंतर खालीच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय लिंकसुद्धा मिळून जाईल. डायरेक्टली ट्रेडनुसार तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्हाला अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता, आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देऊ टेलिग्रामवरती. तर अशा प्रकारे जे आहे तुमच्यासाठी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.